इंदापुरातील भिगवण प्रकरणाला आता नवं राजकीय वळण लागलंय। ऐन शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलं असून ऑल इंडिया पॅन्थर सेनेने मोठी मागणी केली आहे। संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांना ताब्यात घेऊन UAPA कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे। शिवजयंतीच्या दिवशी दंगल घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यामुळे कठोर कारवाई करणं आवश्यक असल्याचं दीपक केदार यांनी स्पष्ट केलं। संबंधित मुलीचं लेखी स्टेटमेंट समोर आलं असून त्यात तिने मी मर्जीने गेल्याचं स्पष्ट नमूद केलंय। या निवेदनामुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय। आता पोलीस प्रशासन पुढे काय भूमिका घेणार आणि या मागणीवर संबंधित आमदार कसे पाहतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। भिगवण प्रकरणी मुलीचं स्टेटमेंट समोर आलं असून ती तिच्या मर्जीने गेल्याचं तिने लेखी स्टेटमेंट दिलेलं आहे। त्याच्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप या ऐन शिवजयंतीच्या वातावरणात दंगलीचं षडयंत्र करत होते का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे। त्याच्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी करत आहे की तात्काळ या दोन्ही आमदाराला रोखण्याचा प्रयत्न करावा। यांनी भिगवण सहित महाराष्ट्राला वेठीस धरण्याचं काम केलेलं आहे। दिशाभूल करणारी माहिती ते पसरवतायत। कोणत्याही प्रकारचा लव जिहाद नसताना त्या ठिकाणी लव जिहादचं वातावरण पिरून समाज घटकांचे माते भडकवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। त्याच्यामुळे या दोघांनाच ताब्यात घेतलं पाहिजे आणि यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। दंगलीचं षडयंत्र केलं म्हणून दोन्ही आमदारावरती UAPA ऍक्ट अंतर्गत कारवाई करावी अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना गृह विभागाकडे मागणी करत आहे।